राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आज नाशिक येथील एमराल्ड पार्क हॉटेल या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष दत्ता आव्हाड यांनी निवेदन देत येवला मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्षाला सुटावी अशी मागणी केली आहे। काँग्रेस पक्षाला येवला मतदारसंघाची जागा सुटली तर दत्ता आव्हाड या ठिकाणाहून इच्छुक आहे। त्याचप्रमाणे ते या मतदारसंघातून उमेदवारी देखील करणार असल्याचं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं। मी पाटील साहेबांकडे मागणी ही केली का येवला मतदारसंघाची जागा ही मुळात काँग्रेस विचारसरणाची जागा असून सन्माननीय पवार साहेबांच्या आग्रहाखातर ही जागा आम्ही मित्र पक्षाला दिली होती, परंतु भुजबळ साहेबांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे ही जागा परत काँग्रेस पक्षाला देण्यात यावी ही मागणी मी जयंतराव पाटलांकडे केली आहे। मुळात ही जागाच काँग्रेस पक्षाची होती, फक्त एक ज्येष्ठ नेते ह्या नात्याने भुजबळ साहेबांना एक मित्रपक्ष या नात्याने ती जागा आम्ही सोडली होती। त्याच्या अगोदरचे तुम्ही इतिहास बघितला तर काँग्रेसचेच आमदार आतापर्यंत निवडून आलेले आहेत तिथं, परंतु एक ज्येष्ठ नेते आहेत व त्यांच्या आग्रहाला मान्यता देऊन काँग्रेस पक्षाने आमच्या वरिष्ठांनी ही जागा त्यांना दिली होती, परंतु सन्माननीय मंत्री महोदयांनी त्याचा सन्मान मतदारांचा मान सन्मान न ठेवता मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचाही मान सन्मान न ठेवता अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यामुळे ही जागा परत काँग्रेस पक्षाला देण्यात यावी ही मागणी आज मी जयंतराव पाटलांकडे केली आहे। ठाकरे गट खरं तर इच्छुक आहे इथून लढवायला, जे नरेंद्र तरडे आहेत ते लढतील असं देखील शक्यता आहे। आता त्याच्यात कसं आहे, आमचे सगळे मित्रपक्ष भरून त्याच्यावरती निर्णय घेतील, पण आमची तयारी झालेली आहे। मी स्वतः ही निवडणूक लढवण्याचं इच्छुक आहे तिथून येवला मतदारसंघामधून आम्ही त्या पद्धतीने तयारी पण केलेली आहे। तर ही जागा कोणाला देण्यात यावी शेवटी वरिष्ठ जे आहेत ते एकमेकाची मीटिंग घेऊन हा निर्णय घेतील। तुम्ही जी मागणी केली त्यावर जयंत पाटील साहेबांनी काही सकारात्मक जयंत पाटील साहेबांनाही मी ते जातीचं गणितही समजून सांगितलं तिथून येवला मतदारसंघामधून का ओबीसी उमेदवार जर तिथून दिला भुजबळ साहेबांच्या विरोधात तर त्याचा विजय निश्चित आहे। याचं कारण असं आहे की आजपर्यंत तिथून मराठा समाजाचाच उमेदवार तिथं दिलेला गेलेला होता, परंतु भुजबळ साहेबांना त्या समाजाची मतं मिळत नाही ह्या ही वस्तुस्थिती, आणि त्यामुळं परत त्यांना मराठा समाजाचा उमेदवार दिला तर परत त्यांचा विजय होईल, तर त्यासाठी ओबीसी उमेदवार देण्यात यावा म्हणून मी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष ओबीसी या नात्याने जागेची मागणी करत आहे। माझं नाव दत्ता आव्हाड। ब्युरो रिपोर्ट, नाशिक।